सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये स्त्रीविषयीचा दृष्टिकोन होता तो इतका व्यापक होता, इतका प्रगल्भ होता की मला वाटतं आजही महाराष्ट्रामध्ये जी काही प्रकरणं होतात, ज्या काही गोष्टी घडतात त्यावर मला वाटतं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर कोणाचीच हिंमत नव्हती की परिस्थितीकडे वाकड्या नजरेनं पाहिजे। ही माझ्या शिवाजी महाराजांची ताकद। मला वाटतं शिवाजी महाराजांचा विचार, शिवाजी महाराजांचा संस्कार हा महाराष्ट्र विसरला आणि म्हणूनच आज या सगळ्या गोष्टी घडतायत। आणि म्हणून तुम्ही जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेत असाल ना तर लक्षात ठेवा बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आणि तुमच्या गावाचं खरं कौतुक करावं लागेल। कौतुक कशा करता माहिती आहे का? नाहीतर मग शिवजयंतीला ते डीजे वगैरे लावायचं आणि सायराट झालं, अमुक झालं, असं शिवभक्त असतो का? नाही बा। शिवभक्त कसा असतो? शिवभक्त कसा असतो? शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बाई भटकीन तमाशा याला बंदी होती। लक्षात ठेवा, कधी आपल्या आयुष्यामध्ये जो संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला तो कधी विसरू नका। परस्त्रीचा आदर करा, ही शिवाजी महाराजांची शिकवण होती। आपल्यापेक्षा लहान असेल तिला ताई म्हणा, आपल्यापेक्षा मोठी असेल तिला आई म्हणा आणि आई म्हणून नमस्कार करा, ही शिकवण आमच्या राजाची। शिकवण आम्हाला जीवनामध्ये लक्षात आणि ही शिकवण जर तुम्ही लक्षात ठेवली ना तर आयुष्यामध्ये खरोखर आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे। मला वाटतं शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन समजून घेताना 3 घटना शिवचरित्रामध्ये सापडतात, तेवढ्या सांगतो आणि पुढे चालतो। विचार करा, 3 घटना आहे। पहिली घटना आहे शाहिस्तेखानाची। शाहिस्तेखान भुर्जी लिहायचा, भुर्जी म्हणजे उर्दू शब्द आहे डायरी। त्याला डायरी लिहायची सवय होती। तो त्या डायरीमध्ये असं लिहायचा की तो म्हणतो की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा मारला तेव्हा शिवाजी महाराज वादळ वाऱ्यासारखे आले आणि होत्याचं नव्हतं करून गेले। मला काही कळायच्या आज शिवाजी महाराज निघून गेले, मला काही कळायच्या आज सगळं घडलं। पण जेव्हा आपली छाटलेली बोटं धरून कसं तरी आपला जीव सावरण्याचा प्रयत्न शाहिस्तेखान करतोय तेव्हा धावत पळत शाहिस्तेखानाची बहीण आली आणि शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाला काय म्हणते माहितीये का? अरे भाऊ राया, माझी मुलगी शिवाजी महाराजांना पळवून नेली रे। लक्षात ठेवा, काय म्हणते की अरे भाऊ राया, शिवाजी महाराजांना माझी मुलगी पळवून नेली रे। असं म्हटल्याबरोबर शाहिस्तेखान काय म्हणतो माहितीये का? अगं ताई, काळजी करू नको, शिवाजी महाराज तुझ्या पुरीला हात सुद्धा लावणार नाही आणि जर चुकून त्याच्या एखाद्या मावळ्याने नेलीच असेल तर पोटच्या पुरीपेक्षा जास्त काळजी शिवाजी महाराज घे। महाराज शत्रूलाही किती विश्वास होता माझ्या राजावर, काय संस्कार असेल शिवाजी महाराजांचा। राजाच्या पाटलानं दिवसा ढवळा एका पोरीला उचललं, तिची आबरू घेतली। शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळाली ना तेव्हा लोक म्हणायला लागले, अहो पाटील समाजाचा माणूस आहे, याला कोण शिक्षा करणार, याला कोणी शिक्षा करू शकत नाही। आणि म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांना ही बातमी समजली आणि लक्षात आलं की ज्या मुलीची आबरू गेली तिने नंतर फाशी घेऊन जीव दिला, म्हणून शिवाजी महाराजांनी त्या राजाच्या पाटलाच्या मुसक्या आवळल्या, त्याला पुण्यामध्ये आणलं आणि त्याला हातपाय तोडायची शिक्षा झाली। हे जेव्हा प्रजेनं रयतेनं पाहिलं तेव्हा रयतेच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं राज्य हे शिवाजी महाराजांचं राज्य नाही, ते रयतेचं राज्य आहे आणि मग रयतेच्या राज्याकरता आपण जीव द्यायला मागे पुढे नाही पाहिलं पाहिजे। म्हणून शिवाजी महाराजांकरता मावळे मरायला तयार झाले, ही माझ्या शिवाजी महाराजांची ताकद। मित्र हो, कोणत्या माणसाला शिवाजी महाराजांनी शिक्षा केली असेल यात नवल नाही, पण याहीपेक्षा मोठं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला वाटत असेल की शिवाजी महाराजांचं तुम्हा आम्हाला खूप कौतुक आहे, पण जेव्हा माझं इथे रामेश्वर महाराज माझे मित्र आहे बरं का, रामेश्वर महाराज, मी जेव्हा कर्नाटकामध्ये व्याख्यानाला गेलो होतो शिवाजी महाराजांवर, तुम्हाला नवल वाटेल की अवघ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे नाही ना त्याच्यापेक्षा जास्त पुतळे कर्नाटकात आहेत शिवाजी महाराजांचे। अभिमान वाटला पाहिजे माझ्या राजाचा मला। काय आमचे राजे आम्हाला कुठं कळाले। आणि एक सांगू का, नुसते पुतळे उभारून भागत नाही हो, कसं झालंय माहितीये का, काही लोकांनी शिवाजी महाराजांची मांडणी अशा पद्धतीने सुरुवात केली की शिवाजी महाराज घोड्यावर, त्यांच्या हातात तलवार आणि नुसत्या लढाया, नुसते फायटिंग, एवढंच केलं का शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता काय होती, शिवाजी महाराजांचं आयुष्यातलं नियोजन काय होतं? आणि म्हणून या फायटिंग पाहिजे झालं काय की शिवाजी महाराज चौकात आणि शिवभक्त चौकीत, शिवाजी महाराज चौकात आणि शिवभक्त चौकीत। म्हणून आम्हाला शिवाजी महाराज मॅनेजमेंटच्या दृष्टीनं, बिझनेसमॅनच्या दृष्टीनं आम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यावं लागेल। सकोजी गायकवाड नावाचा एक सेनापती शिवाजी महाराजांकडे होता। कर्नाटकमध्ये बेळगाव जवळ एक किल्ला आहे, तो जिंकण्याकरता त्याला पाठवलं, तिथली सावित्रीबाई देसाई नावाची किल्लेदारी होती। 27 दिवस त्या सावित्रीबाई देसाईनं अतिशय पराक्रमानं तो किल्ला लढला। पराक्रमानं जेव्हा 27व्या दिवशी सकोजी गायकवाडनं त्या स्त्रीला हरवलं ना, आकसे पोटी, ईर्षेपोटी त्या स्त्रीची आबरू घेतली आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजलं ना, स्वतःचा सेनापती किल्ला जिंकून आला तरी सुद्धा त्याचे डोळे काढले आणि त्याला जेलमध्ये टाकले।
हा माझ्या शिवाजी महाराजांचा संस्कार आहे। आम्हाला हे कुठेतरी समजून घ्यावं लागेल। म्हणून शिवाजी महाराज आज 350 वर्षानंतरही जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, 350 वर्षानंतरही जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आमचं रक्त सळसळतं। 350 वर्षानंतरही आम्ही जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आमचं रक्त उसळतं। अरे विचार करा, 350 वर्षानंतर आमची ही अवस्था होत असेल तर ज्या शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजीने जन्म घेतला त्या संभाजीराजाची काय अवस्था असेल? विचार करावा लागेल आम्हाला, हा विचार करावा लागेल। पण इतिहासाने त्या संभाजी